आज दिवसभर पाऊस पडतोय आणि पावसामध्ये मला असं डाऊट वाटतं की आज अळंबी फुटल्या असतील. तर आमच्या बागेमध्ये अळंबी दरवर्षी फुटतात आणि पाऊस एकदम जोराचा पडलेला आहे सकाळपासून. तर आपण आता बघूया, थोडंसं चेक करूया. मी दरवर्षी अळंबी ज्या ज्या बांधाला फुटतात त्या बांधाला आपण चेक करूया. तर असली तर आपलं नशीबच आहे. तर हे बघा, इथे 3 कळे फुटलेले आहेत. तर आता मी यांना तशीच ठेवतोय कारण उद्यापर्यंत ते चांगले फुलतील. तुम्हाला दाखवतो उद्या फुलल्यावरती. आणि तसेच पुढे पुढे जाऊया. 100% हा बांध एकदम दरवर्षी आमच्या बागेमधला फुलतो. हे तुम्हाला छोटे छोटे कळे दिसतात का? आता हे उद्यापर्यंत चांगले फुलणार आहेत, त्यामुळे आपण त्यांना आता हलवायला नको. हे बघा सारखेच फुटलेत. हे बघा इकडे पण मस्त आहेत. उद्यापर्यंत एकदम टकाटक होऊन जातील ते, त्यामुळे आपण त्यांना आता हलवत नाही. तसेच पुढे बघूया आपल्याला पलीकडे पण जाऊन. हे बघा ही आमच्या बागेतली झाडं मस्त आता फुललेत. हे नाही, हे थोडं विषारी आहे, हे जमणार नाही. हे खाल्लं होतं मित्रांनो, तांगड्यावर होऊ शकतात डायरेक्ट ढगात. तर आता ह्या बांधावर काय दिसत नाही. इकडं बघूया, आपण चेक करूया. असं गवतामध्ये लपलेले असतात ना, तर शोधा बिधाय लागतात. गवत वाढले त्यामुळे दिसत नाही. हे बघा, हे बघा दिसलं. अच्छा, तर बघा मित्रांनो, हे जे दिसतंय ना, तर हे जे कळे आहेत साईडला, ते कळे असेच होतील उद्यापर्यंत. तर ह्याला पण ठेवायला काय हरकत नाही, खराब नाही होणार. आणि हे जो कळा आहे तो उद्यापर्यंत याच्यासारखा होईल. आणि मित्रांनो, एक जागेवर फुटलेले असतात तर आजूबाजूला बघायचे आपण नक्की असं. हे बघा, हे बघा, हा एक कळा आहे. अजून तुम्हाला दाखवतो. तर बघा तिथे एक आहे. बांध बघत जायचं, एका ठिकाणी तुम्हाला दिसले की समजायचं पुढे पण असतील. हे बघा, बोललो ना तुम्हाला. तर आता इथे पण आहे आणि हे एकदम 3 लागून आहेत. तर यांना मी आता हलवत नाही मित्रांनो. सकाळपर्यंत आपल्याला त्यांची साईज पण वाढेल. अरे वा, हे बघा इकडं पण आहे. पुढं आहे काय बघूया. नाही नाही, ह्या बांधाला जवळजवळ भरपूर फुटलेले आहेत. आता आपण तिकडे जाऊ, पलीकडे विहिरीच्या तिकडून बघूया, चेक करूया फुटलेत का. बघा तो जो दिसतोय ना बागेच्या कडेला, ही 2 घरा ते आमच्या आहेत. पावसाची बघा कशी मस्त वाटतात. आजूबाजूला झाडं हिरवगार. तर चला आता आपण विहिरीच्या रस्त्याला आपल्या तिकडं फुटलेत काय बघूया. उद्या 100% आलबी आपल्याला भेटणार आहेत. फक्त कुणाला समजायला नको, याच्या माऱ्या आपल्या आधी येऊन काढून घेऊ शकतात. थांबा थांबा, आता विहीर बघूया आपली. शेवाली आहे, पाय घसरेल. विहीर पण एकदम जाम भरलेली आहे. हा बघा, हा आमचा बेड्याचा होल आहे. सबसे शुद्ध केंद्र, नॅचरल उकळीचं पाणी. इकडं काय आपल्याला आलब्यांचा सोड लागलाय ना. आपण आता पलीकडे जाऊन बघूया.
डाऊट आलेलाच मला की आज पाऊस दिवसभर मजबूत पडतोय तर 100% कळे बाहेर येतील, आणि ते माझा अंदाज एकदम खरा निघाला. आता होलाच्या पलीकडे आलो आपण भागाला फुटतात. चला चला बघूया लवकर लवकर. ते बघा, ते खैराचं जे झाड आहे ना मित्रांनो, ते आता इकडे तार आहे कंपाऊंडला, त्यामुळे मला तिकडे बाहेर जायला जमणार नाही. तिकडे पण मला 2-3 दिसतात, तर आपण उद्या बघूया त्यांना. आता काय हलवत नाही, तसेच राहून देवते. तर आता त्या भागाला शोधले आपण, आणि मला ह्या भागाला काय एक पण होलाच्या पलीकडे दिसलंय ना. तर आपण थोडंसं ह्या आमच्या बागेच्या गेटमधून तिकडे त्या बांधायला जातोय, तिकडे पण असतात. तर आजच्यासाठी आपण बघूया, जर असले तर उद्यासाठी होऊ शकतात आपल्याला. पण आपल्या बागेच्या बाहेर तर ते खूप लवकर उठून जायला लागेल, नाही तर भरोसा नाही. सगळे आता आलबीच्या शोधात आहेत, त्यामुळे त्यांच्या आधी गेलं तर आपल्याला मिळतील. तरी पण आपण बघूया बांधाला फुटलेत काय. नाही दिसत तर नाही, म्हणजे या साईडला नाही, सुरुवात नाही म्हणजे कुठेच नसेल, त्यामुळे काय आपण जास्त पुढे जात नाही. आणि तिकडं आमच्या दाराजवळची शेती चालू आहे. या भागाला मिळत नाही आलबी वाटतं, एक पण दिसत नाही, म्हणजे काय आपल्याला उद्या मिळणार नाही. मागे 2-3 दिवसापूर्वी खूप पावसाने पाणी भरलेलं, त्यामुळे आम्ही ही आमची जाळी काढून टाकली. या जाळीमध्ये घाण अडकलेली. हे जर जाळी तशीच असती तर हे दिवाळ पडण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही आता हे पाण्याला जायला मोकळं ठेवलंय. तर या साईडला परत बघूया आपण, आळबे आहेत का. मला सकाळी भेटली इकडे, तर थोडी कमी भेटली, तर बघूया आता कळे जर बाहेर आले असले तर. नाही इकडं तर ह्या बांधाला कुठे दिसत ना. गवतातून काळजी घेतली पाहिजे, सांगू शकत नाही. किरडू काटा आमच्याकडे बोलतात, काही जणांकडे जनावर बोलतात. चावण्याची शक्यता असते. इकडं पण काय दिसत नाही. ही बघा, ही सर्व तेरी आहे. कोणाकोणाला तेरीची भाजी आवडते कमेंट करा, खाणारे नक्की कमेंट करतील. कोकणातली फेमस भाजी आहे पावसामधली. हा पण आमचा कोकमीचा बांध भरतो, पण अजून काही कळे फुटलेत ना. मला ह्या बांधाला कोणत्या वर्षी नाही भेटलं तसं कधी झालंय ना, म्हणजे होतील पण टाईम आहे अजून. म्हाताऱ्याच्या नक्षत्रात खास करून आलब्याची टायमिंग भरलेलं असतं, तेव्हा भरपूर फुटतात. पण आता पावसाने जोरच तेवढा केला नाही, त्यामुळे जमीन थोडी सैल झाली, त्यामुळे आलबी फुटायला सुरुवात झाली. हा सगळा भाग आलब्याने भरतो, पण या साईडला नाही. नेमक्याच ठिकाणी झालेत, ते तुम्हाला आता उद्या दाखवतो. आज कळे होते ना, तर उद्या कशा खुलतील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. चला तर मग, आपल्या दारामध्ये आळंबी फुटलेत. कळे असल्यामुळे आपण आता काढत नाही त्यांना, पण आपल्या नशिबात उद्या असतील. उद्या कोणी बघितलं नाही, मी पण नशिबात असेल तर त्यांना काढेन. आणि बघूया, माझ्या आधी कोण टपकलं तर माझा 100% पचका होणार आहे. तर चला आता डायरेक्ट आपण ती आळंबी उद्या बघूया. आता इथेच थांबतो, डायरेक्ट उद्या भेटतो. The next day. मित्रांनो, आता मी सकाळी उठलोय, 6 वाजलेत. आता ती आपली कालची आळंबी होती ती आपण आज काढायला जातोय. तुम्ही बघा, एकदम घराच्या बाजूलाच. अंतर किती आहे तुम्हाला लगेच कळेल. इथून दिसतात बघा सफेद सफेद, दिसली.
फटाफट काढूया आपण. काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असतील छोटी, आज थोडीशी मोठी झालीत बघा. हे बघा, काढूया आपण फटाफट. चला आता पुढे जाऊया. ते पण मस्त, काल एकदम छोटे दिसत होते, आज एकदम मस्त झाले. एकदम जवळ आपलं घर इथे आणि आळंबी घराजवळ. हा बघा, हा पण आत्ताच उगवलाय, त्याच्यावरती माती आहे, त्याला आता काढायच लागेल. ठेवला तर मग तो कोण ना कोण तरी घेऊन गेला बघा. पूर्ण कळेच भेटलेत. आज तर आळंबी खायला खूप मजा येणार आहे. चला, हा बांध आपण काढलाय. अजून दुसऱ्या बांधावरती पण आपण बघितलेत, तिकडे जाऊन बघूया आपण आता ती केवढी झाले असतील 100% मोठी. कारण कालच ती ह्यांच्या आता काढली त्यांच्यापेक्षा मोठी होती. हे बघा, एक नंबर, एकच नंबर. हे बघा, तिथे पिशवी ठेवले, मस्त वेगळे बांधावर फुटलेत. तर आता काढूया आपण फटाफट. नशीब आपला चांगला आहे, कोणी बघितली नाही आणि मी त्या लोकांच्या आधीच उठलो. हे बघा, एकदम फ्रेश, म्हणून मला भेटली. काल पसवलेलं म्हणून थोडंसं ते नरम झालं. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं ना, आज थोडंसं नरम झालं, पण ठीक आहे, चांगलं आहे. हा कळा आहे. तिथे एक आहे, खाली एक आहे. एवढी भेटलेत एक बांधावरती. चला, इथली सपाट केलेत. आता पुढची बघूया, पुढची असतील त्यांना मग सपाट करूया. आहेत. हे बघा, काल तुम्हाला कशी दिसत होती, आज एकदम प्रॉपर पसवलेली आहेत, ती फुललेत. अरे तुटलं. हे पण खूप गरजेचं असतं, हेच तर मेन खातात दोन. इकडं पण आहेत, एकच नंबर. याला वाटतं किरव्याने खाल्ला नाही एक बाजूने. असू दे, आपल्याला चालेल. वा, एवढे भेटलेत. थोडं आहेत काय बघूया. अरे वा, एक नंबर. अरे आज आपली चांदीच आहे. त्या दिवशी एवढा भटकलो, एवढ्या जंगलामध्ये,
तर मला काय भेटली नाही. कालचा अंदाज माझा एकदम खणखणीत पक्का झाला. फायनली घराजवळ अळंबी भेटली. तर काल मी अळंबी का काढली नाही तुम्हाला याच्यावरून समजलं असेल की हे जे आता कळा दाखवलं ना तुम्हाला, ते जर काढले असते तर मला एवढी मिळाली नसती. आता ती फुललेत म्हणून बघा एवढी पिशवी भरले, म्हणून त्यांना मी कालचा दिवस तशीच ठेवली. कारण आज मला भाजी होईल अशी भेटलेत. काल काढली असती तर एवढी भेटली नसती, त्यामुळे मी त्यांना काल तशीच ठेवली. तर बघा आपल्याला एवढी भेटलेत. अजून आपण दुसरीकडे जाऊया, ट्राय करूया आपण. पण हे बघा एवढी भेटलेत आपल्याला एका बांधावरती 2. आता आपण दुसरीकडे पण शोधायला जाऊया. तर निघूया लगेचच. हे बघा, तर आता मी हे बघा हे घेऊन आता आपल्या घराजवळ आलो आहे आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये आता जातो आहे. तिकडे पण भेटतील असा अंदाज आहे. पाऊस पण एकदम जोरात जोरात पडतोय. सकाळ सकाळ पावसाने पण जोर केला आहे. दुसऱ्या कंपाऊंडमध्ये आपण जाऊया, दाखवतो तुम्हाला. आता इथे जायचं थोडंसं अडचण आहे, तर पहिलं घुसतो आतमध्ये. छत्री वगैरे आहे, बघत आहात तुम्ही. तर आलो आहे मी आता कंपाऊंडमध्ये. हे बघा सुरुवातच झाली. आज खूप नशीब आहे माझं, खूप खूप म्हणजे खूप. हे बघा, अरे शपथ, जाऊ नको जाऊ नको. तिकडच्या पेक्षा मोठे मोठे कळे आहेत. पहिल्याच बांधापासून सुरुवात झाली आपल्याला. हा बघा, आलब्यावर माझं प्रेम आहे म्हणून मला दिल भेटला, दिल. त्यांचं असं म्हणणं ये आणि लवकर काढ मग मला. चला आता इकडे पुढे बघूया. अरे देवा, हा तर बांध एकदम कळ्यानेच भरलाय. पण हे ठेवून जमणार ना. कोणाला खबर लागली काम 25. हे बघा पिशवी तिथं ठेवले आणि हे पूर्ण कळे भरलेत आहेत, पुढपर्यंत आहेत. तर आपण आता इथून सुरुवात करूया फटाफट. कडचे काढलेत पुढे. ना माझी छत्री धरून दम लागला. हे बघा पिशवी भरत आले. हे बघा इकडे पण आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो मी आज, कारण माझं हेच काम असणार आहे. टाइमपास करत बसायचं नाही आपल्याला, अळबी काढायचे आहेत फक्त बस. मारा चिखलात अडकलं पाय. हे बघा, हे उद्यापर्यंत टकाटक होतील. एकदम छोटे आहेत ते तसेच ठेवतोय. हे बघा पुढे पण दिसतात. चला काढूया आधी. जागा कडक आहे ना, म्हणून ते निघत नाही. इथं मला वाटतं एंड करायला लागेल, कारण दुसरीकडे काही दिसत नाही. हे काढायचं म्हणजे थोडंसं टेन्शनच आहे.
अरे यार तुटलं की जीवाला लागतं. बिळात बिळात हात घालून काढतोय. हिरव्यान चावला नाही बस. नाही नाही नाही. मंडळी कशी वाटली आपल्या आळंबी दाराजवळची कमेंट नक्की करा. तुमच्या पण अशा बागेमध्ये भेटतात का हे पण सांगा. हे बघा कशी आहे मग आपल्या आजची तयारी सकाळ सकाळची. चला आता बघूया कुठं भेटतात का. आहेत 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 तिकडं पण आहेत. एक एक भेटला तरी तो गरजेचा आहे. इथे आहे पण ते मी काढत नाही, ते खराब झालं. चला तर मग तुम्हाला पुढे दाखवतो भेटतात की नाही, नाहीतर मग डायरेक्ट घरी जातो. आजची सोय बघा एकदम तगडी झाली. पूर्ण अर्धी पिशवी झाले. म्हणजे रोजच्या पेक्षा मला जास्त भेटले आमच्याच घराजवळ. तर आता आपण यांना ठेवूया साईडला आणि पहिलं शेतातल्या पाण्याने हात धुवून घेऊया आणि सरळ घरी जाऊया. आणि घरी ठेवतो, त्याच्यानंतर बघूया दुसरीकडे आपण परत राऊंड मारायला जायला लागेल. आत्ता इथे भेटले तेवढी म्हणजे रानाला पण 100% भेटतील. पण पहिले हे आपण घरी ठेवूया आणि दुसरीकडे जाऊया. यांना ठेवली आता इथे. तसं मातीमध्ये असत ना तर माती लागते. चला तर सरळ घरला जाऊया, घरचे पण खुश होतील. तेव्हा तिकडे खाली आमचं कंपाऊंड आहे आणि हे पण आमचंच आहे, म्हणजे बाजूबाजूलाच भेटले. आता हा जो आहे ना तो एकदम छोटा आहे, त्याला ठेवले तो संध्याकाळपर्यंत मला भेटेल. अशा आहेत 4-5 ठेवलेत, कारण ते काढताना तुटतात, त्यामुळे तसेच ठेवलेत मी. चला तर आता मी चाललोय घरी. घरातली आमची मंडळी अजून काही उठली नाही, म्हणून मी दरवाजा पण उघडला नाही. सूममध्ये बाहेरूनच कल्टी मारली. काम झालंय सक्सेस. तर आपण टोपात होती, बघूया किती भेटले ते. मोठं भांडी असते. आलबी बघा, आलबी ठीक आहे. ह्याच्यात होता हां मग कंपाऊंड मध्ये आपल्या 2-3 बांधावरच भेटली. कशी आहेत ठेवा. चला मंडळी, पप्पा पण खुश 100%. ते पण आता पिशवी घेऊन जातील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हे बघा ही पिशवी साईडलाच ठेवतोय, परत जाणं काळाची गरज आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला आळबी जमायचा. चला इथेच आजचा व्हिडिओ थांबवतोय, भेटू नंतर कधीतरी. बाय बाय.